नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आपल्या मराठमोळी A1 स्वप्नाच किचन गहू न भिजवता चीक न काढता अगदी झटपट गव्हाची कुरडई कशी बनवायची ते पाहणार आहोत। यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि हे पीठ 0 नंबरची गाळणी म्हणजे सुजीची गाळणी ज्याला म्हणतात त्या चाळणीने मी चाळून घेणार आहे। 4-5 दिवस गहू भिजवायचे, मग त्याचा चीक काढायचा। ही प्रोसेस खूप लांब पडते आणि त्यात मेहनतही खूप असते। तर आजकाल हे सर्वांना शक्य होत नाही, त्यामुळे मी तुमच्यासाठी एकदम झटपट होणारी कुरडईची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक आणि कमेंट देखील नक्की करा। आता हे पीठ मी चाळून घेतले, म्हणजे यामध्ये जे काही जाडसर पीठ असेल ते निघून जाईल आणि अगदी बारीक असे पीठ आपले तयार होईल। आता सर्व पीठ मी इथे चाळून घेतलं आहे आणि तुम्हाला दिसत असेल वरती जे जाडसर कण असतात ते त्या गाळणीमध्ये निघाले। आता इथे मी एक काचेचं बाउल घेतलं आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारचं भांडं इथे घेऊ शकता आणि याला मी एक कॉटनचा कपडा बांधणार आहे, म्हणजे आपल्याला आता जे पीठ आहे ते वस्त्र काळ करून घ्यायचं। तर अशा प्रकारे सर्व बाजूने पॅक करून बाउलच्या खालच्या बाजूने मी घट्ट अशी गाठ बांधून घेणार आहे, म्हणजे पीठ आपल्याला व्यवस्थित चाळता येईल। पीठ वस्त्रगाळ केल्याने आपल्याला कुरडईचं जे पांढरी शुभ्र कुरडई आणि खुसखुशीत अशी कुरडई असते ते टेक्स्चर मिळतं। यामुळे वस्त्रगाळ करण्याची ही जी पद्धत आहे ती तुम्ही नक्की फॉलो करा आणि आपल्या मराठमोळी A1 स्वप्नाच किचनच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांमध्ये हा शेअर करा आणि कमेंट करा। आता सुरुवातीला मी जवळजवळ अर्धे पीठ घेणार आहे, तर थोडेसे पीठ मी याच्यात टाकून घेतलं आणि हाताच्या साह्याने प्रेस करून हे पीठ गाळून घेणार आहे। मी इथे 1 वाटीच्या प्रमाणात पीठ घेतलं आहे। जर तुम्ही कुरडया जास्त किलोच्या प्रमाणात करत असाल तर हेच प्रमाण सगळं वाढून घ्यायचं आहे। गव्हाची पारंपरिक कुरडई कशी बनवायची याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे, जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये नक्की पहा। असे वस्त्रगाळ पीठ केल्याने आपल्याला कुरडईचा 100% बेस्ट रिझल्ट मिळतो। कुरडई अगदी पांढरी शुभ्र होते। आता उरलेले सर्व पीठ मी अशाच प्रकारे वस्त्रगाळ करून घेतले आणि कुरडईसाठी लागणारे पीठ आता आपले इथे तयार झाले आहे। एका बाउलमध्ये आता मी हे सगळं पीठ टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहे, किंवा त्यापेक्षा जास्तही पाणी तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, म्हणजे पिठामध्ये जी ताम उरलेली असते ती वरती पाण्यावर तरंगून वरती येते आणि खाली गव्हाचा चीक जो असतो तो तळाला लागतो। तर इथे मी 2 तास हे पीठ भिजवून घेतलं आहे आणि याच्यामध्ये मी एक छोटासा तुरटीचा खडा टाकून घेतला आहे, म्हणजे आपली कुरडई जी आहे ती एकदम पांढरी शुभ्र अशी तयार होईल। कुरडईची पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता, जर पावडर टाकली तर पावडर पाव चमचा घ्यायची आहे। तर आता याच्यावर झाकण ठेवून मी हे 2 तास भिजत ठेवणार आहे। जर हवं तर तुम्ही रात्रभर सुद्धा ठेवू शकता। तर 2 ते 3 तासानंतर पहा, पाण्यावर गव्हाची ताम जमा झालेली आहे। ही आपल्याला आता गाळून घ्यायची आहे, म्हणजे सर्व पाणी हे काढून टाकायचे आणि खाली उरलेला जो चीक आहे तो किती पांढरा शुभ्र आहे पहा। तर आता कुरडईची सर्वात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे कुरडईचं जे चीक आहे तो मोजून घ्यायचा। जेवढं चीक तेवढंच पाणी टाकायचं। चीक मोजण्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि पिठामध्ये जो तुरटीचा खडा होता तो मी काढून टाकणार आहे आणि बाउलच्या साह्याने चीक मोजून घेतला। पीठ आधी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि एका बाउलमध्ये हा सगळा चीक मी टाकून घेतला। जवळजवळ आपला 1 बाउल इथे चीक भरलेला आहे, तर तेवढंच पाण्याचं प्रमाण मी घेणार आहे। तर त्याच्यासाठी आता आपण चीक शिजवून घेऊया। तर यासाठी मी गॅसवर ठेवली आहे एक कढई आणि त्यामध्ये चीक 1 बाउलभर भरला आहे, तर पाणीसुद्धा तेवढंच टाकून घेणार आहे। आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ आणि कुरडई छान फुलण्यासाठी याच्यामध्ये टाकायचं आहे पापड खार। इन्स्टंट कुरडई बनवण्यासाठी पापड खार घालणं खूप गरजेचं आहे, याने आपली कुरडई खूप छान अशी चौपट फुलते। तर आता थोडे थोडे करून पीठ मी याच्यात टाकून घेणार आहे। एका हाताने पीठ टाकायचे आणि एका हाताने पटकन पीठ मिक्स करून घ्यायचे, म्हणजे पिठाच्या गाठी तयार होत नाही। दर अर्ध्या मिनिटाला पीठ सतत हलवत राहा, म्हणजे पीठ खाली लागणार नाही आणि सर्व पीठ छान एकजीव होऊन छान एकजीव असे शिजेल। आता उरलेलं सर्व पीठ याच्यामध्ये मी टाकून घेऊन पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटासाठी हे वाफवून घेणार आहे। मधून मधून झाकण काढून मी याच्यातल्या गाठी मोडून घेतल्या आणि तयार झाला आहे आपला कुरडईसाठी गव्हाचा चीक। आता आपण कुरडया कशा पाडायच्या ते पाहूया। तर यासाठी मी माझ्याजवळ असलेला जुना पितळेचा जो साचा आहे तोच इथं घेतलेला आहे, कारण याने खूप छान कुरडया पडतात। मी एक नवीन स्टीलचा
साचा विकत घेतला होता, पण त्यापेक्षाही या जुन्या साच्याने खूप छान कुरडया पडतात. तर याच्यामध्ये मी आतमध्ये थोडंसं हलकंसं तेलाचा हात लावून घेतला, म्हणजे पीठ साच्याला जास्त चिटकत नाही. आणि आता कुरडया पाडून घेणार आहे. खूपच झटपट अशी ही कुरडईची रेसिपी आहे. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी तर ही रेसिपी खूपच युजफुल ठरणार आहे. तर अशा प्रकारे सर्व कुरडया मी याच्यामध्ये टाकून घेतल्या आणि 3-4 दिवस चांगल्या कडक उन्हामध्ये वाळवून घेतल्या. आपले एवन स्वप्नाज किचनचे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करते की आपले जे समर रेसिपीचे, वाळवण रेसिपीचे सिरीज चालू आहे ते तुम्ही नक्की पहा, नक्की व्हिडिओ पूर्ण पहा. हा तुम्हाला खूप युजफुल ठरेल आणि आपले मराठमोळी एवन स्वप्नाज किचन आणखीन पुढे जाईल आणि आणखीन व्हिडिओज बनवायसाठी मला मोटिवेशन पण मिळेल. तर 3 दिवस कडक उन्हात मी या कुरडया छान वाळून घेतल्या आहेत. आता आपण कुरडई तळून पण पाहूया. तळल्यानंतर खूपच छान अशी कुरकुरीत अशी ही कुरडई तयार होते. वर्षभर डब्यामध्ये भरून आपण ही कुरडई स्टोर करू शकतो आणि हवी तेव्हा तळून खाऊ शकतो. अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी A1 स्वप्नाज किचनला पटकन सबस्क्राईब करू. चला तर पुन्हा मिळूया अशीच एक समर रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि पाहत राहा आपले मराठमोळी यूट्यूब चॅनल A1 स्वप्नाज किचन. यानंतर कोणती वाळवण रेसिपी शेअर करू हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.